एमारायची केस आहे. पूर्ण हिप जॉईंट दुखतोय, पेल्विस रिजन दुखतोय आणि इंडायजेशन ऑफ फूड आहे. नोन केस म्हणजे काय? नोन केस ऑफ म्हणजे केस नेमकी कशाची आहे? कन्फर्म झालेलं डायग्नोसिस त्याला नोन केस ऑफ. सो कन्फर्म डायग्नोसिस पेशंटचं काय आहे? जॉईंट हिप जॉईंट पेन, सिएटिक आहे. नाही, काय आजार आहे त्याला? तू MRI केला असं पेशंटचा लिहिला ना, काय त्रास आहे त्याच्यामध्ये? व्हॅस्क्युलर नेक्रोसिस. हे नोन केस ऑफ आहे म्हणजे हे आजाराचं नाव डायग्नोसिस आहे. सो पेशंटचं डायग्नोसिस काय? व्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ बायलॅटरल, बोथ साइड्स आहे. सो ते घ्यायचं आहे. आणि MRI मध्ये ऑलवेज कन्फर्म की स्टेज कुठली आहे. सेकंड, इंडायजेशन ऑफ. पेशंट नेहमी जर मेडिसिन घेत असेल तर कन्फर्म करायचं आहे की पेशंट जर मेडिसिन खातो ते नक्की कशाचं आहे. देर इज नो ट्रीटमेंट इन ॲलोपॅथी फॉर AVN. सो वॉट दे गिव्ह मोस्टली अँटासिड, अँटीबायोटिक आणि पेनकिलर्स आणि एक्स्ट्रा कॅल्शियम किंवा कोलेस्ट्रॉल असेल तर कोलेस्ट्रॉलसाठी. सो मोस्टली कन्फर्म करायचं की ह्याच्यापैकी पेशंट काय खातो. जर ह्याची नेसेसरी नसेल तर त्या ट्रीटमेंट आपण बंद करायला पेशंटला लगेच सांगायचं आहे. आता पेशंटला हिप जॉईंट पेन दिलेस पण हे AVN आहे हे विसरू नकोस. ते डायग्नोसिस करता आलं पाहिजे. कुठल्या कुठल्या मोडॅलिटीज घ्यायच्या आहेत ह्याच्यासाठी केंटमध्ये दिलेलं आहे. हिप जॉईंट पेन जेव्हा तू काढशील होते तेव्हा तुला तिथे मोडॅलिटीज भेटतील. ॲग्रिवेशन मोडॅलिटीज आणि ॲम्ब्युलेशन मोडॅलिटीज तिथे कन्फर्म करायच्या. केस घ्यायची आधी, केस घेतल्यानंतर जर तुला असं वाटतं की अजून काही विचारायला तुला आठवत नसते, काही मिसिंग असते, सो यू जस्ट हॅव टू कन्फर्म फ्रॉम रेपर्टरी कि what are the more modalities in aggravation part and what are the more modalities in ambulation part, so that you can confirm with repertory. So always carry repertory with you. Okay. Second, indigestion of food. What is indigestion? Ma'am, after taking dinner, the patient doesn't feel fresh. Bloating of the stomach. So is it surely indigestion? डायजेस्टच होत नाही मला. मी जेव्हा झोपेल तेव्हाच मला ठीक वाटतं. But what are the symptoms? Never go with patient diagnosis. You just have to confirm. आणि जर तुला पण कन्फर्म नसेल करता येत तर गुगल इट की what is indigestion किंवा what is bloating, why there is a bloating. So you will get differential diagnosis of bloating. Then you have to confirm की why bloating is there. So त्या differential diagnosis वरून कन्फ्युजन काढायचे की नक्की काय आहे पेशंटला. You just have to confirm की पेशंटने कधी ह्याच्यासाठी काही इन्व्हेस्टिगेशन केले आहे का, सोनोग्राफी केली आहे का. सो जर ब्लोटिंग लिव्हरशी रिलेटेड असेल किंवा एनी अदर फॅक्टर असेल तर ते आपल्याला कन्फर्म करू. सो वी कॅन डायग्नोज. सो आपल्याला केस घेता घेता लगेच साईड बाय साईड वी हॅव टू कन्क्लूड क्लिनिकली काय काय असू शकतं आणि क्लिनिकली कन्फर्म डायग्नोसिस पण आपल्याला लगेच कन्फर्म करायचं. सो केस टेकिंग करताना ऑलवेज हे गोष्टी विचारात घ्यायच्या की काय असू शकतं पेशंटला, व्हॉट विल बी द प्रोबॅबल डायग्नोसिस. सो त्या दृष्टीने केस पण इझी होते आणि डायग्नोसिस पण फास्ट होतं आणि पेशंट समोर असतो तेव्हा लगेच क्लिनिकली कन्फर्म करू शकतो आपण. ओके हे आहे, हा सिम्पटम नाही आहे, मग हे डायग्नोसिस असू शकतं. आणि जर नसेल तर यू कॅन सजेस्ट पेशंट टू डू सोनोग्राफी. सो त्याच्यावर ते कन्फर्म होतं. पण ते नक्की काय हे जाणून घेतल्याशिवाय ती केस कम्प्लीट नाही होत. नक्की कशामुळे होत आहे ते, कारण ऑलमोस्ट 3 months पासून आहे. देन अजून काय सिम्पटम होता? आता ह्याच्यामध्ये तू डिझायर घेतली. सो व्हॉट इज द डिझायर ऑफ द पेशंट? नॉनव्हेज, मिल्क. What do you mean by non-veg? नॉनव्हेज सगळं आवडतं त्यांना. फिश, मीट, चिकन. There are some patients who like only fish. There are some patients who desire only for chicken. So तुझ्या पेशंटला नक्की काय आवडतं? तर मी नॉनव्हेज मध्ये सगळं खातो. पण त्याच्यामध्ये तू जेव्हा कन्फर्म करशील तेव्हाच पेशंट आन्सर देईल. आणि तो पेशंट सांगताना सांगतो की मी सगळं खातो. सगळं खातो दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. पण तुम्हाला काय आवडतं त्याच्यातलं सगळ्यात जास्त हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मग तुला स्पेसिफिक जे काय आहे डिझायर ॲव्हरेजन ते कधीच भेटणार नाही. इन जनरलच भेटेल सगळ्यात. सो इथे काय हॅबिट आहे? अल्कोहोल. व्हॉट डू यू मीन बाय अल्कोहोल? ड्रिंक करतात ते. काय घेतो ड्रिंकमध्ये? विस्की, बियर, रम. सिंथेटिक रेपर्टरीमध्ये ह्या स्पेसिफिक डिझायरसाठी वेगवेगळे ड्रग्ज आहेत. आणि पेशंटची अल्कोहोलमध्ये नेहमी चॉईस असते. काही लोक फक्त विस्की घेतात, काही लोक फक्त वाईन घेतात, काही लोक फक्त बियर घेतात. मग ती क्वांटिटी पण त्याच्यामध्ये आली पाहिजे.
आठवड्यातून एकदा जातो, मंथली एकदा जातो का 6 महिन्यातून एकदा जातो? ठीक आहे. मग ही केस इनकम्प्लीट होते की नाही? मग ह्या जेवढ्या तुम्ही डिटेल पेशंटला विचाराल तेवढी ती केस कन्फर्म होते. सो ऑलवेज यू हॅव टू कन्फर्म इट. हाऊ मच, किती क्वांटिटी, काय क्वालिटी. क्वालिटीमध्ये तू टाईप्स विचारू शकते. मग तो कुठल्या टाईपचा अल्कोहोल घेतोय, किती क्वांटिटी घेतोय, वन्स इन अ मंथ घेतो का एव्हरी वीक घेतो, हे पण तुला कन्फर्म करायचं. सो दॅट यू कॅन ॲड देन इन क्रेविंग मोस्टली. व्हॉट इज कॉन्स्टिपेशन? मॅम ते आधीचा प्रॉब्लेम होता ना इंडायजेशन, तर त्यांना म्हणजे वीकमधून 2दा-3दा स्टूलच होत नाही. स्ट्रेनिंग केली तरी स्टूल होत नाही. सो कॉन्स्टिपेशनची डेफिनेशन माहिती आहे? म्हणजे स्टूल पास होत नाही ना. दॅट इज कॉन्स्टिपेशन. कन्फर्म कर गुगलवरती. प्रॉब्लेम इज पासिंग. फीवर दॅन 3 stools a week. जेव्हा पेशंटला कॉन्सिक्युटिव्हली 3 days स्टूल पास नाही होत आणि जेव्हा होते तेव्हा ती हार्ड होते, स्ट्रेन करायला लागतं, त्याला कॉन्स्टिपेशन म्हणतात. तुझ्या पेशंटला किती दिवस नाही होत आहे? 2दा नाही होते. ते कॉन्स्टिपेशन आहे. नाही. कॉन्सिक्युटिव्हली 3 म्हणजे लागोपाठ 3 दिवस जर स्टूल होत नसेल तर इंडियन पेशंट स्वतःच्या व्याख्या बनवतो आजाराच्या. इंडायजेशन त्याची स्वतःची व्याख्या असते, कॉन्स्टिपेशन त्याची स्वतःची डेफिनेशन असते. काही झालं, पोट साफ नाही झालं तर हे इव्हन डॉक्टरला पण माहिती नसतं कॉन्स्टिपेशन म्हणजे काय. म्हणून कुठल्याही केस डायग्नोसिस काही सिम्पटम लिहिताना कन्फर्म कर. तुला ते माहिती आहे का, नेटवरती पण ते आहे का, वाटलं तर हे पण चेक कर आणि मगच तिथे लिही. पण जर कन्फर्म नसेल तो सिम्पटम तर तो सिम्पटम लिहू नको, कारण त्याच्यातून चुकीचं डायग्नोसिस होईल. मग आता जर तो पेशंट जर त्याला ह्याची डेली जास्त प्रोलॉंग सिटिंगची हॅबिट असेल, सिडेटिव्ह काय म्हणतात त्याला, सिडेंटरी लाईफस्टाईलचा पेशंट असेल तर त्याला तर इतके तास बसायचंच आहे, त्याची हालचाल नाहीच आहे, सो त्याचं पेरिस्टाल्सिस स्लोच आहे, सो त्याला कॉन्स्टिपेशन होणारच आहे. सो इज इट रिलेटेड टू त्याच्या सवयीशी रिलेटेड आहे का खरंच आजार आहे, हे तुला कन्फर्म करायचं आहे. आता ती जर त्याची सिडेंटरी लाईफ असेल तर दॅट इज नॉट आजार. तिची सिडेंटरी लाईफस्टाईल तू चेंज केली तर पेशंट ऑटोमॅटिकली बरा होतोय. सो तो नक्की आजार आहे का हे डॉक्टरला कन्फर्म करायचं, हे म्हणजे तुला कन्फर्म करायचं, त्याच्यासाठी ते कन्फर्म करायचं. मग लगेच इथे पेशंटला तू कन्फर्म करू शकते की कशामुळे होत आहे. तर तुमच्या खाण्यात फायबर कमी आहे, तुमची एक्सरसाइज कमी आहे का अजून काही आहे. आणि मग तिथे कधी असेल तर फॅमिली हिस्ट्री पण तू विचारू शकते, फॅमिली सगळ्यांना आहे का. आता एनी इम्पॅक्टफुल इन्सिडेंट ऑफ लाईफ म्हणजे काय, काही असे इन्सिडेंट्स घडून गेलाय का त्याच्यावर आयुष्यात इम्पॅक्ट पडलाय, चेंजेस झाले. जसं एक्झाम्पल म्हणजे आता मम्मीची डेथ झाली आहे पास्ट लाईफमध्ये, तर तेव्हापासून सॅडनेस आलाय, नाराज आलाय, कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट नाही राहिलाय, मम्मीची आठवण येते. अशी नाही, तू तेव्हा त्याला विचारताना मोस्टली हे विचारणार आहे की तुमच्या आयुष्यात असा कुठला प्रसंग घडला ज्याच्यामुळे जो आठवून अजून सुद्धा तुम्हाला त्रास होतो, वाईट वाटतं, दुःख होतं. मग तू कुठलीही सिच्युएशन असू शकते, नॉट नेसेसरी की फक्त कोणाची डेथ असेल तरच तो इम्पॅक्ट करतो. चोरी झाली तरी सुद्धा इम्पॅक्ट करू शकतो, तुम्ही जर स्कूल चेंज केली तरी सुद्धा इम्पॅक्ट होऊ शकतो. त्या सिच्युएशनशी रिलेटेड जर काही इमोशनल फॅक्टर असेल तर तो पेशंट इमोशनशी रिलेटेडच तुला सांगेल. म्हणून त्याला विचारताना असं विचारायचं आहे की इज देअर एनी इन्सिडन्स जेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटलं, अजूनही तो प्रसंग आठवला तरी सुद्धाही खूप त्रास होतो, दुःख होतं, असा तुमच्या लाईफचा कुठला प्रसंग आहे का की जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही, असं विचारायचं. तेव्हा तुला त्याचा आन्सर भेटेल. अदरवाईज इम्पॅक्टफुल म्हटली तर असं नाही भेटणार काही. बाकी तर केस टेकिंग चांगली घेतली असते. अँगर सप्रेस म्हणजे काय, ते बोलले की मला कधीच राग येत नाही, मी राग आला तरी शांतच राहतो लहानपणापासून. लहानपणी पण तसंच होतं आणि आताही तसंच आहे. ठीक आहे, मग ते तिथे कन्फर्म झालं की तो सप्रेस करतोय, राग येतोय त्याला.
व्हेरी क्लीन म्हणजे किती क्लीन लागतं क्लिनिनेसमध्ये? घरात जर कोणी क्लिननेस केलेलं आहे तर चिडचिड होते, मला माझ्या सुनबाईंना बोलतो मी, मला स्वच्छच लागतं सगळं. फॅसिलिटीज तेव्हा टाकणार तू जेव्हा पेशंट म्हणेल मला प्रत्येक गोष्ट जागच्या जागेवर लागते, प्रत्येक गोष्ट ही इथे आहे तर ती तिथेच हवी. दॅट इज फॅसिलिटीज. आता हे नक्की क्लिनिनेस आहे का फॅसिलिटीज आहे? क्लीन पाहिजे, स्वच्छ, सगळं स्वच्छ पाहिजे. फॅसिलिटीज ज्या गोष्टी जिथल्या तिथं. तेच म्हणणार ना, जर ती धूळ आहे तर ती धूळ नसलीच पाहिजे. दॅट इज ऑल्सो फॅसिलिटीज. आणि त्याचं म्हणणं आहे ना की ती जी गोष्ट नीट पाहिजे ठेवली आहे तिथे ती क्लिनलीनेस पण पाहिजे, तो क्लिनलीनेस पण पाहिजे आणि ते टापटीपणा पण पाहिजे. दॅट इज फॅसिलिटीज. रिलिजियस आहे पेशंट? हो, रिलिजियस आहे. काय करतो ऍक्टिव्हिटीज? भजन कीर्तन वगैरे काही असेल तर इथे पाठ घेतो, तिथे मदत वगैरे करतो पैशांची. व्हेरी फक्त ह्याच्यामध्ये कन्फर्म करायचं की किती तास पूजा करतो. म्हणजे आता भजन करत असेल किंवा काय, मग त्याच्यावरून ते डिग्री समजते. रिलिजियस, व्हेरी रिलिजियस असं नाही म्हणू शकत आपण, रिलिजियस 3+ म्हणू शकतो. तिथे ते प्लस साईन आहे. व्हेरी सगळीकडे इथे तू व्हेरी व्हेरी वापरतीये ना, मग तिथे ते प्लस करायचं. मग ते किती आहे हे कन्फर्म करण्यासाठी ब्रॅकेटमध्ये तुला ते घ्यायचं आहे. तर रिलिजियस आहे कसं कन्फर्म करणार? तर तू समज 2 तासापेक्षा जास्त पूजा करतोय किंवा 1 तासापेक्षा पण जास्त जरी झालं तरी रिलिजियसनेस कळतो. आणि तो पूजा अर्चा सगळंच करतो तो 3+ झाला. मग इमोशनली सेन्सिटिव्ह आहे पण कुठल्या बाबतीत? प्रत्येक बाबतीत. हां, मग ते तुला घ्यायचं आहे ना, कन्फर्म करायचं ना. कारण प्रत्येक जर तुम्हाला विचारलं इमोशन तर मी पण म्हणणार हो मी पण सेन्सिटिव्ह आहे, सगळेच जण असणार. तर कुठल्या टॉपिकशी रिलेटेड सेन्सिटिव्ह आहे ते तिथे आलं पाहिजे. काय सहन होत नाही, दॅट इज ती इमोशनशी रिलेटेड तो त्या पर्टिक्युलर सब्जेक्टला तो सेन्सिटिव्ह आहे असं. Polarization, building, adjustable heavy situation. Adjustable हे पण एलिमेंट फॉर्म असेल. ते जिथे नो आहे ते तुला लिहायचंच नाहीये. ते आम्हाला कळतं की नो आहे म्हणजे तू म्हणून लिहिलेलं नाही. ते तुला आधी विचारून कन्फर्म करायचंय की काय इन्सिक्युरिटी होती का त्या दरम्यान. नव्हती, ठीक आहे, मग ते तुला लिहायचंच नाही, मेन्शन नाही करायचं. असं प्रत्येक ठिकाणी नो लिहायची गरज नाहीये, तुला कन्फर्म करायचं. ते नो नको यूज. असं क्वेश्चन आन्सर पेपर नाहीये तो. थर्मल नीट घेतलीयस?